जय शिवराय मित्रांनो कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक असा अपडेट आहे मित्रांनो। अखेर शेतकरी कर्जमाफीची तारीख फायनल झालेली आहे आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, शेतकरी कर्जमाफीची यादी आज 22 जुलैला येणार का, हा एक प्रश्न विचारला जात होता। परंतु केंद्र शासनाच्या माध्यमातून आयटी रिटर्न भरणाऱ्या शेतकऱ्यांची यादी न आल्यामुळे कर्जमाफीची यादी आज जाहीर केली जाणार नाही किंवा ती केली जाण्यासाठी याद्या येण्याची आवश्यकता आहे, अशा प्रकारची माहिती सहकार मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली होती। मात्र कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून आयटी रिटर्न भरणाऱ्या शेतकऱ्यांची यादी आली, अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली होती। दोन्ही माहितीमध्ये आलेला विरोधाभास याच्यामुळे मोठ्या प्रमाणात टीका टिप्पणी झालेली होती आणि याच पार्श्वभूमीवरती आज दुपारी 2 वाजता सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेतली जाणार आहे। आणि मित्रांनो, याच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आज राज्यामध्ये कर्जमाफीची पहिली यादी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे। मित्रांनो, यादी जरी आज जाहीर केली जाणार असली तरी कर्जमाफीचा प्रत्यक्षात शेतकऱ्यांना लाभ हा आषाढी एकादशीच्या दिवशी अर्थात शनिवारी दिला जाणार आहे। मित्रांनो, या कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आलेल्या शेतकऱ्यांच्या केवायसीच्या प्रक्रिया सुरू करून याच्या अंतर्गत केवायसी झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम ही वितरित करण्यासाठी शनिवार पासून सुरुवात होणार आहे। अर्थात आषाढी एकादशीच्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीची ही रक्कम वितरित केली जाणार आहे। मित्रांनो, पहिल्या टप्प्यामध्ये आपण पाहिलं होतं की जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले गेलेले आहे आणि याच्याच अंतर्गत जवळजवळ 7.5 लाखापेक्षा जास्त जे काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे शेतकरी येतात अशा शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये या पहिल्या यादीच्या माध्यमातून कर्जमाफी दिली जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। आज दुपारी याच्या संदर्भातील एक पत्रकार परिषद होणार आहे। या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हीच माहिती समोर येईल आणि त्याच्या संदर्भातील जे काही अपडेट येतील ते अपडेट सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।